गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या काही 1-2 दिवसांमध्ये भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वाईट असे वक्तव्य केले होते की आंबेडकर 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 काही लोक जप करतात, आंबेडकर आंबेडकर आता फॅशन झाली आहे। आंबेडकरपेक्षा देवांचे नाव जर घेतले असते तर एखाद्याला 7 जन्म स्वर्ग मिळाला असता, असे बोलून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे। तरी संपूर्ण देशातील व संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकर अनुयायींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वाईट वक्तव्य का केले, असे प्रश्न संपूर्ण भारत देशातील संविधान प्रेमी व आंबेडकर प्रेमी यांना पडला आहे। तरी आता प्रशासन ह्या मनुवाद्यावर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्यांवर काय भूमिका घेईल असे लक्ष आता जनतेचे लागले आहे। याचाच निषेध करून 19 डिसेंबर 2024 रोजी मुक्ताईनगरमध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष लखनपान पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मुक्ताईनगरमध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेने व आंबेडकर अनुयायींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुतळा करून यांचा निषेध नोंदवून अमित शहा यांच्या पुतळ्याला चप्पल बुटाने मारहाण देण्यात आली आहे। तसेच ऑल इंडिया पॅन्थर या संघटनेने गृहमंत्री अमित शहा यांच्या पुतळ्याची धिंड काढून भीमकाबादच्या कडवा हे अमित शहा भडवा आहे, मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद, या अमित शहाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणा देऊन सर्व भीम सैनिकांनी गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध केला व गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात ऑल इंडिया पॅन्थर सेना व मुक्ताईनगरमधील भीम सैनिकांनी जोडे मारो आंदोलन केले। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने। तालुका जिल्हा युवा अध्यक्ष लखनपान पाटील, काय सांगाल? अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या संपूर्ण भारत देशामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। अमित शहाला आमचं एकच चॅलेंज आहे, अमित शहा तुमची गाठ पॅन्थरची आहे, सत्ता आली म्हणून मस्ती आली का? कोणाच्या भरोशी तुम्ही मस्ती आली? हां, काहीही तुम्ही स्वतःला म्हणून समजून घेता का? बाबासाहेब आंबेडकर, ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज तुम्ही मंत्री आहात, हां, मस्ती आली का तुम्हाला? तुमची मस्ती उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। या ठिकाणाहून माध्यमात मुक्ताईनगर तालुक्यातून या ठिकाणी आम्ही वक्तव्य देत आहे। संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही आमचं निवेदन देत आहे। पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे आंदोलन सुरू आहे अमित शहाबद्दल। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।